नमस्कार मित्रांनो, R2 टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे लवकरच मिळणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर बियाणे अनुदान ही योजना काय आहे, या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना बियाणे मिळणार आहेत, पात्र शेतकऱ्यांना बियाण्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. बियाणे अनुदान योजना 2024 शेतकऱ्यांना मिळत आहे 100% अनुदानावर बियाणे. अर्ज कसा करायचा ते पहा. मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे देत आहेत. महा-डी-बी-टी बियाणे अनुदान योजना हे बियाणे कसे मिळवायचे याबद्दल आपणास माहिती होणार आहे. खरीप हंगामासाठी शासनामार्फत बियाणे वाटप हे जूनमध्ये केले जाते, तर रब्बी हंगामासाठी बियाणे वाटप हे सप्टेंबर-ऑक्टोबर या दरम्यान केले जाते. तर यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया बियाणे वाटप होण्याआधी 1 महिना सुरुवात होते. मित्रांनो, या योजनेबद्दल थोडीशी माहिती पाहूया. ही योजना बियाणे अनुदान योजना 2024 ही या अंतर्गत आहे. तर लाभार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. पात्रता म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी पाहिजे व त्याच्या नावावर सातबारा पाहिजे. लाभ कोणता मिळतो मित्रांनो, विविध पिकांची बियाणे मिळतात. ही योजना सुरू झाली आहे 2007-08 राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत. तर कोणकोणत्या पिकांची बियाणे मिळतात मित्रांनो, कडधान्य, अन्नधान्य, तृणधान्य आणि फळबागासाठी बियाणे मिळतात मित्रांनो. तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धत आहे. बियाणे अनुदान योजनेसाठी पात्रता बघा, महाराष्ट्रातील शेतकरी असला पाहिजे, त्याच्या नावाने 7/12 व 8ची नक्कल असायला पाहिजे. गहू, तांदूळ, कापूस, डाळिंब तसेच ऊस या पिकासाठी जर अर्ज करत असाल तर अर्ज करताना त्या जिल्ह्यातील शेतकरी असला पाहिजे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात कोणते बियाणे मिळतात हे पाहूया. मित्रांनो, कापूस पिकाची बियाणे मिळण्यासाठी तो शेतकरी यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील असायला हवा. बाजरी पिकांचं जर बियाणे हवं असेल तर नगर, नाशिक, जळगाव, सातारा, पुणे, सांगली, बीड, संभाजीनगर, धाराशिव, जालना आणि धुळे या जिल्ह्यातील शेतकरी असला पाहिजे. ज्वारी बियाण्यासाठी नगर, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, धाराशिव, नांदेड, कोल्हापूर, परभणी आणि बुलढाणा, वाशिम, हिंगोली, बीड, जालना ह्या जिल्ह्यातील शेतकरी असायला हवा. जर ऊसाचं रोपे हवे असतील तर मित्रांनो, संभाजीनगर, बीड आणि जालना या जिल्ह्यातील शेतकरी असायला हवा. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजेच बियाणे अनुदान योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांनी अर्ज कुठे करायचा. बियाणे अनुदान योजना 2024साठी अर्ज करण्यासाठी महा-डी-बी-टी या वेबसाईटवर यायची आहे मित्रांनो. त्यानंतर बियाणे अनुदान योजना मिळवण्यासाठी महा-डी-बी-टी या पोर्टलवर यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला तुमची प्रोफाईल बनवावी लागेल, म्हणजेच मित्रांनो एक अकाउंट बनवावं लागते. त्या अकाउंटसाठी मित्रांनो तुमचं नाव, पॅन कार्ड, बँक पासबुक, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असायला हवे किंवा बायोमॅट्रिक पद्धतीने शेतकरी समोर असला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, प्रोफाईल बनवल्यानंतर तुम्ही अर्ज करा हा ऑप्शन निवडायचा आहे. अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बियाणे अनुदान योजना हे ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या पिकांसाठी पाहिजे तसेच पिकासाठी पाहिजे एक हे भरायचे आहे मित्रांनो. म्हणजेच मित्रांनो, कोणत्या पिकाची किती बियाणे पाहिजे हे भरायचे आहे. तुम्ही त्याला प्रायोरिटी द्यायची आहे. म्हणजेच आवश्यक असणारे पेमेंट 23.7 पैसे त्यामध्ये भरायचे आहे मित्रांनो. म्हणजेच नेट बँकिंग, फोनपे, गुगल पे अशा ऑप्शनमधून ते 23 रुपयांचे पेमेंट आपल्याला करायचे आहे. त्यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन कृषी विभागाकडे भरला जाईल. एकदा अर्ज भरल्यानंतर काही दिवसाच्या आत तुमचे विभागातील कृषी सहाय्यक जे अधिकारी असतील ते तुम्हाला संपर्क करतील किंवा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करायचा आहे. बियाणे अनुदान पॅकिंग पिशव्या तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये काही दिवसातच दिले जाईल. तर मित्रांनो, लवकरात लवकर हे ऑनलाईन बियाण्यासाठी फॉर्म भरू शकता. जेवढे लवकर फॉर्म भरेल तेवढे लवकर आपल्याला बियाणे मिळतील. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची अशी माहिती होती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.